श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने। त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील। चला तर आता ही वचने कोणती आहेत ते पाहूया। वचन पहिले, माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो। वचन दुसरे, मन वाक काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो। वचन तिसरे, श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो। माझे येणे दैव रहस्य आहे। वचन चौथे, सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो। वचन पाचवे, अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो। वचन सहावे, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे। माझ्या भक्ताच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते। वचन सातवे, तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो। वचन आठवे, तुम्ही ज्या देवता स्वरूपांची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल। वचन नववे, तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते। माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो। वचन दहावे, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल। वचन अकरावे, श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे। जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत। वचन बारावे, तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो। तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। ही होती श्रीपाद श्रीवल्लभांनी दिलेली आपल्याला अभयवचने। चला तर मग आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।